समता पतसंस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। 12 महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल 10% व्याज दर। संधी फक्त गणपती विसर्जनापर्यंतच। आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका। अधिक माहितीसाठी संपर्क 77 22 01 02 22। बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट। धन्यवाद। आज आपण आलेलो आहोत कशीदा हाऊसमध्ये आणि साक्षात इथे राजस्थान अवतरले। असं वाटतच नाहीये की आज मी कोपरगावमध्ये, असं वाटतंय मी राजस्थानला पोहोचली। इतकी सुंदर, इतकी नाविन्यपूर्ण, इतकी कलरफुल डेकोरेशन इथे केलेले आहे। गौरी गणपती महाराष्ट्रामधील एक पारंपरिक सण आहे। गणेश चतुर्थीनंतर प्रत्येक घराघरात गौराई आगमनाची लगबग सुरू होते। गणपती सोबत तिचं पूजन केलं जातं। गौरीला महालक्ष्मी आणि ज्येष्ठा कनिष्ठ म्हणूनही ओळखलं जातं। गौरीला महाराष्ट्रात गौराई असंही म्हटलं जातं। गौरी गणपती हा सण 3 दिवसांचा असतो आणि तो स्त्रियांसाठी विशेष महत्त्वाचा आहे। गौरी ही साक्षात महाशक्तीचे म्हणजेच माता पार्वतीचे रूप मानले जाते। तिच्या आगमनानं घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो अशी श्रद्धा आहे। कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। निवारा येथील कोयटे यांच्या निवासस्थानी गौराईचं सोनपावलांनी मोठ्या उत्साहात आगमन व स्थापना करण्यात आली। गौराईच्या आगमनानिमित्तानं माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे यांच्या संकल्पनेतून कोयटे निवासस्थानी राजस्थानी संस्कृतीची आकर्षक अशी सजावट, देखावा, थीम साकारण्यात आली होती। कोयटे निवासस्थानी गौराईला विशेष राजस्थानी वेशभूषा परिधान करून सजविण्यात येऊन गौराईची मनोभावे पूजा करण्यात आली आहे। यावेळी कोयटे निवासस्थानाच्या प्रवेशद्वारासमोर उभे असलेले राजस्थानमधील वाळवंटातील जहाज अर्थात उंट पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजस्थानी वेशभूषातील ढोलवादक, राजस्थानी संगीत, कोयटे परिवारातील सदस्यांची राजस्थानी वेशभूषा, राजस्थानी संस्कृतीची झलक दाखविणारे अशी सजावट, देखावा, प्रतिमा, मूर्त्या, कळसूत्री, बाहुल्यांचा खेळ, राजस्थानी संगीत, नृत्य, राष्ट्रीय पक्षी मोरांची प्रतिमा असलेली ठिकठिकाणी आकर्षक प्रतिमांची सजावट, सुरेख रांगोळी, आकर्षक छत्र्यांसह रंगीबेरंगी विद्युत रोषणाई यामुळे कोयटे निवासस्थानी साक्षात राजस्थान अवतरल्याचा भास होत होता। गौरीला सौभाग्य, समृद्धी आणि ऐश्वर्य देणारी देवी मानली जाते। विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी गौरीची पूजा करतात। अनेक ठिकाणी गौरीची पूजा हा एक कुलधर्म किंवा कुलाचार असतो। ती घरातील आनंदाचे आणि भरभराटीचं प्रतीक आहे। गौरी पूजनाची पद्धत प्रत्येक प्रांतानुसार आणि घरांच्या परंपरेनुसार बदलते। महाराष्ट्रात गौरीला माहेरवाशीण मानलं जातं। गणपतीच्या पाठोपाठ ती आपल्या माहेरी येते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तिला 3 दिवसांसाठी घरात आणलं जातं। या काळात तिचे स्वागत, पूजा आणि नैवेद्य केला जातो। गौरींचे आगमन, पूजन आणि विसर्जन असे 3 दिवस हा सण चालतो। कोयटे निवासस्थानी असलेल्या गौराईला राजस्थानी साज शृंगार करण्यात आला होता। यावेळी गौरींना वस्त्र, दागिने आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करून सजविण्यात आलं होतं। यावेळी खास 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या आणि 16 पक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्यात आला आहे। कोयटे निवासस्थानी शहरासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, पुरुष यांनी भेटी देत गौराईचं मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी आलेल्या महिलांना हळदी कुंकवाचा मान देत प्रसादाचं वाटप करण्यात आलं आहे। यावेळी आलेल्या मान्यवरांनी राजस्थानी सजावटीचं कौतुक केलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।
हो थांब रे. खम्मागणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गौरी गणपतीचे आगमन इथे करीत आहोत आणि यावर्षी आम्ही राजस्थान ही थीम घेऊन इथे आलो आहे. राजपुताना कल्चर काय आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे सादर करून भारतीय संस्कृती काय आहे आणि तिच्यात किती विविधता आहे हे आजच्या पिढीला त्याचबरोबर पुढे
येणाऱ्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आमची ही परंपरा गेल्या 7 दशकापासून चालू आहे आणि ती पुढे अशीच कायम राहील. त्यात नाविन्य घालण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आज आपण बघतो की खूप वेगवेगळ्या घटना अशा घडतात की ज्यांना ऐकून असं वाटतं की अरे बापरे, असंही होऊ शकतं. तर कुठेतरी अशा वेळेस वाटतं की कदाचित आपल्या संस्कृतीचा लोप होतोय. आता मुलं जे पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीचं खरं पण त्यांना माहीत नाही आणि ते ह्याच्या थ्रू आम्ही अशा वेगवेगळ्या थीमच्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आज आम्ही इथे राजस्थानचा देखावा पूर्ण उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थान म्हटलं की सगळ्यात आधी आपल्यासमोर येतात ते रंगबिरंगी कलरनी सजलेलं राजस्थान इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या गौरीसुद्धा आम्ही त्याच प्रकारे राजपुती पोशाख घालून सजवलेल्या आहेत. हे आजचं आमचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर राजस्थान म्हटलं तर रेगिस्तान आठवतं, राजस्थान म्हटलं तर घुमर आठवतं, राजस्थान म्हटलं तर पपेट शो आठवतो, राजस्थान म्हटलं तर खूप एक नाही तर अनेक गोष्टी आठवतात आणि त्या इथे साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा सुद्धा आपल्याला राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतोय. तुम्हीसुद्धा आमच्या सीनमध्ये बघितलं तर आम्ही मोर हा जास्त इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशी ही आमची आगळीवेगळी थीम घेऊन आम्ही इथे आलो आहे. गौरी गणपतीच्या आगमनाने आम्ही प्रसन्न तर आहोतच, परंतु हे सगळं बघून जे आम्हाला शुभाशीर्वाद येणारे सगळे भाविक देऊन जात आहे त्यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न झालेलं आहे. देवीला काय मागणं मागताय? देवी काही मागण्याच्या आधीच सगळं काही देते असं मला नेहमीच वाटतं. त्यामुळे आम्ही गौरी गणपती आल्यानंतर गौरीच्या पुढे एकच आव्हान करत असतो की सगळ्यांना सुखी ठेव, कोपरगावची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे. जे काही अपेक्षा कोपरगावच्या लोकांना आहेत की कोपरगावमध्ये सुधारणा व्हावी तशी होत पण आहे, परंतु अजून चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मी देवीच्या चरणी नेहमीच प्रार्थना करते आणि आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव असं मी मागणं मागते. सो आम्ही हे विविध देखावे नेहमी इथे साजरे करत असतो. मागच्या वर्षी आम्ही अयोध्या इथे साक्षात दर्शन लोकांना करवलं. प्रभू श्रीराम आणि त्यांची अयोध्या साकारण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही कलकत्त्याची काली माचा देखावा तयार केला होता. त्याही वर्षी अनेक देखावे आम्ही तयार केले, जसं की जय मल्हार थीम आम्ही घेऊन आलो होतो. त्याच्या आधीसुद्धा खूप वेगवेगळ्या परंतु हिंदू कल्चरला निगडीत अशा थीम आम्ही इथे आणतो, कारण की आपली संस्कृती, आपली धरोहर ही जर आपण नाही पुढच्या पिढीला दाखवली तर कोण दाखवणार. ह्या सगळ्या थीमला जे खरंच स्वरूप आणतात ते आमचे आर्ट डिपार्टमेंटमध्ये विजय घाडगे, आमचे गायकवाड सर, मेघना मॅडम ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही तर त्यांना आयडियाज देतो, थीम सांगतो, असं पाहिजे म्हणतो, परंतु ते पूर्ण आपला जीव ओतून आपल्या कलेच्या थ्रू हे सगळं इथे साकार करत असतात. तर त्यांना हे श्रेय खूप मोठं जातं. यहाँ एंटर करते ही ऐसे लगा जैसे हम एक्चुअल में राजस्थान में आ गए हैं. आप एंट्री से लेकर यहाँ तक देखेंगे तो हर चीज़ पूरा थीम के हिसाब से एंटर करते हमें ऐसे लगा कि हम राजस्थान में आ गए, वो पूरी थीम में समा गए हैं. इवन उनकी ड्रेसिंग, उनका सब कुछ, बाहर जो कैमल्स रखे हैं, जो बाहर कठपुतली शो चल रहा है, जो सबकी ड्रेसिंग है एकदम परफेक्ट राजस्थानी थीम के हिसाब से. महालक्ष्मी जी इनसे हमेशा बराबर परफेक्टली करा कर लेती है और इनकी भी बहुत मेहनत होती है. मेरे हिसाब से महीना 1.5 महीना पहले से ये लोग सब स्टार्ट कर देते हैं करवाना, मैं सब कुछ परफेक्टली करना, और उनसे महालक्ष्मी जी ही परफेक्टली करवाती है. और एज़ ऑलवेज़ हमेशा की तरह बहुत ब्यूटीफुल और बहुत खूबसूरत डेकोरेशन. थैंक यू. आज आपण आलेलो आहोत कशिदा हाऊसमध्ये आणि साक्षात इथे राजस्थान अवतरले. असं वाटतच नाही आहे की आज मी कोपरगावमध्ये, असं वाटतंय मी राजस्थानला पोहोचली. इतकी सुंदर, इतकी नाविन्यपूर्ण, इतकी कलरफुल डेकोरेशन इथे केलेलं आहे. स्वाती कोयटे मॅम नेहमीच नवीन काहीतरी घेऊन येत असतात. त्यांचा पेहराव, डेकोरेशन, अक्षरशः उंटांपासून ते कठपुतलीपर्यंत सगळीच त्यांनी इथे व्यवस्था केलेली आणि इतकं सुंदर डेकोरेशन आहे की अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय. मान्सून धमाका 30 ते 70% भव्य सूट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या HM राजपाल. विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव.